अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित। अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची गळती झाली व विविध रोगाने संत्र्यांचे नुकसान झाले। तर यावेळी 2000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 13,333 रुपये हेक्टरी पीक विमा काढला। मात्र शेतकऱ्यांना 6,46,00,000 रुपयांचा फळ पीक विमा कंपनीने अद्यापही दिला नाही। यावेळी विमा कंपनीने हवामान विभागाच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला होता। तर यावेळी जिल्हा कृषी विभागाने देखील हात झटकले असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पीक विमापासून अद्याप वंचित आहे। तर यावेळी सुद्धा संत्र्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी पुष्पक श्रीरामजी खापरे, जिल्हास्तरीय शेतकरी फळपीक विमा समिती अमरावती जिल्हा। मागील 2022-23 मध्ये आम्ही 3585 शेतकऱ्यांनी संत्रा फळपीक विमा काढला होता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा। त्यापैकी 1485 शेतकऱ्यांना यांनी वाटप केलेले आहे म्हणते आणि 10.25 कोटी रुपये फळपीक विमा पूर्णपणे मंजूर झाला होता। परंतु अजूनपर्यंत यांनी फक्त 4 कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे म्हणते। अजून 6.25 कोटी रुपये वाटप करणं बाकी आहे। विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन लावला असता ते म्हणते की आमच्या वरच्या हेडला ऑफिसला फोन लावून विचारणा केली असता ते म्हणते की कृषी विभागाकडून आम्हाला अजूनपर्यंत तुमचा हवामान वेदर स्टेशनचा डाटा अवेलेबल झाला नाही। या विवंचनेत दोघांच्या विवंचनेत शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे। दिशाभूल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फळपीक विमा याच्यावरून शेतकऱ्यांचा विश्वास उडताना दिसत आहे आणि रक्कम सुद्धा शेतकऱ्यांनी कमी भरलेली नसून 13,333 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम भरलेली आहे। मागील वर्षी शेतकऱ्यांनी संत्र्यामध्ये नुकसान खाऊन सुद्धा शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवून, कोणी कर्ज काढून, कोणी व्याजाने पैसे आणून मागच्या वर्षीचा विमा काढला होता। यावर्षी ट्रिगर मंजूर झालेले आहे त्या बेसवर शेतकऱ्यांनी सुद्धा विमा यावर्षी काढला। परंतु अजूनपर्यंत 6,000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत यांनी पीक विमा रक्कम दिली नसल्यामुळे शेतकरी यापासून वंचित आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती।